हॅलो, तर आज मी बनवणार आहे फ्रॉन्स फ्राय. तर ही रेसिपी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती, त्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे. तर बाजारातून आणल्याच्या नंतर फ्रॉन्स आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. ते स्वच्छ करून देतात, तरीसुद्धा आपण घरी आल्याच्या नंतर ते पुन्हा एकदा स्वच्छ करायचे आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घालणार आहोत, थोडीशी हळद घालणार आहोत आणि थोडासा लिंबाचा रस घालणार आहोत. जर तुम्हाला कोथिंबीर आवडत असेल तर तुम्ही घाला, नाही घातली तरी चालेल. तर मी थोडीशी कोथिंबीर घालते कारण की मला खूप आवडते. आणि त्याच्यामध्ये आपण जो घरचा मसाला आहे तो मिक्स करायचा आहे. जसं तुम्हाला तिखट लागेल तसं तुम्ही करू शकता. आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, हळद आणि आपण हे सगळं मिक्स करणार आहे. जर तुमच्याकडे अजून काही मसाले असू शकतात तुम्ही घालू शकता, कोळंबी मसाला वगैरे. आणि तांदळाचं पीठ घ्यायचं आहे थोडंसं, आणि त्याच्यामध्ये आपण तिखट, हळद आणि मीठ टाकलं तरी चालेल कारण की आपण आधी मीठ टाकलेलं आहे. थोडंसं मीठ टाकलं तरी चालेल आणि थोडीशी हळद आपण त्याच्यामध्ये टाकणार आहेत आणि एकदम पूर्ण एकजीव करून घेणार आहे पुन्हा एकदा. ते एकजीव केल्याच्या नंतर आपण जे इकडे फ्रॉन्स आपण भिजत घातलेले आहेत, म्हणजे मसाल्याला लावून ठेवलेले आहेत, ते आपण एक एक करून त्या तांदळामध्ये मिक्स करणार आहे सगळीकडं असं. आणि इकडे मी तेल तापायला ठेवलेले आहे. तर माझं तेलसुद्धा तापून झालेले आहे. तर आता मी जे फ्रॉन्स आहेत ते मी त्याच्यामध्ये तळून घेणार आहेत. हे सगळे माझं लावून झालेले आहे. तर आता मी फ्रॉन्स तळायला घेते आहे. फ्रॉन्स एक एक करून आपण चांगलं तळून घेऊया. तेलात थोडंसं कडकच तापू द्या कारण की फ्रॉन्स कडक तेलामध्ये खूप छान तळतात आणि कडकसुद्धा होतात आणि चवसुद्धा खूप छान लागते त्याची. तर हे सगळे मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता चांगलं त्याला हलवून घ्यायचं आहे. खरपूस रंग येईपर्यंत त्याला चांगलं तळायचं आहे आणि नंतर काढून घ्यायचं आहे. तर ही रेसिपी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्ही घरी एकदा हा नक्की ट्राय करा, खूप छान फ्रॉन्स लागतात आणि ही रेसिपीसुद्धा खूप सोपी आहे. तर माझे फ्रॉन्स सगळे तळून